अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्र, विशेषतः कोकण किनारपट्टी आणि विदर्भामध्ये पुढील काही दिवस हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग वाढलाय आणि समुद्र खवळलेला असल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई परिसरातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांनी वादळी वाऱ्यापासून आणि उंच लाटांपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं सांगण्यात आलंय. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पश्चिम किनाऱ्याकडे सरकतोय, तर बंगालच्या उपसागरातील प्रणाली पूर्वेकडून पश्चिमेकडे सक्रिय आहे. या दोन हवामान प्रणालींच्या संयुक्त परिणामामुळे राज्यात 5 नोव्हेंबर पर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम आणि काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर खरं तर कोरडं हवामान अपेक्षित असतं. दिवाळीनंतरही सुरू असलेल्या या पावसामुळे कृषी आणि पर्यटन क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. हवामानातील या बदलामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय.